Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, सर्वांना रामकृष्ण हरी. आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण आषाढी एकादशी स्पेशल एक रेसिपी करणार आहोत. तर ती कुठली आहे तर ती आपण आता पाहू. चला तर मग त्यासाठी मी आता मिरचीचा खरडा करणार आहे. ते आपण सर्वप्रथम पाहणार आहोत. हे बघा, इथे मी खलबत्ता घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेत कच्चे. हे बघा, यातले कच्चे शेंगदाणे टाकलेत आणि आता ते मी ठेचून काढणार आहे. तुमच्याकडे मिक्सर असेल तर तुम्ही मिक्सरवरती सुद्धा ते करू शकता. मी ह्याच्यात कच्चेच शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजून घेतलेले नाही आहेत. कच्चा शेंगदाणे काय होतं तर त्याच्यातला जो तेलाचा अंश असतो तो पण त्या खरड्याला लागतो. आपण आज वेगळी रेसिपी करणार आहोत आषाढी एकादशी निमित्त. शेंगदाण्याची आमटी. आपल्या आजच्या रेसिपीचं नाव आहे शेंगदाण्याची आमटी आणि वरीचा भात. काही ठिकाणी भगर सुद्धा बोलतात, वरीची भगर, पण आम्ही त्याला भातच बोलतो. नको एकदम हे करू. काढून घ्यायचे. काय त्याच्यातच मिरची टाकताय? टाकू मिरची ह्याच्यात. आता आपण ह्याच्यातच मी हिरव्या मिरच्या घेणार आहे, ते आपण ह्याच्यावरती टाकून देऊ. तिखट पण घ्या त्याला. तिखटच मिरच्या घेणार आहे. जराशी आमटी झणझणीतच करू. तुम्ही पण अशी आमटी करून पहा. अशी साध्या उपासाला सुद्धा केली तरी सुद्धा चालेल. एकादशीलाच करायची असं करतात असं नाही. संकष्टीला वगैरे जे मध्ये मध्ये नॉर्मल उपास येतात श्रावणामधले, संकष्टी वगैरे, असं त्याला सुद्धा अशी आमटी केली तरी सुद्धा चालेल. आपण आता ह्याच्यामध्ये शेंदे मीठ घालणार आहोत. शेंदे मीठ घालणार आहोत. हे बघा, जे तांबडं शेंदे मीठ, काळं मीठ, कोण काळं मीठ म्हणतं, कोण त्याला पांढरे मीठ बोलतं. काय काय त्या मिठाला नाव आहेत, पण आम्ही त्याला शेंदे मीठच बोलतो. तर आपण आता शेंदे मीठ घातलेलं आहे. आता आपण चांगलं ठेचून मिरची घेऊ. ती बारीक 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 कुटून अशी घ्यायची. शेंदे मीठ, काळं मीठ, पांढरं मीठ, काय काय नाव. पण शेंदे मीठ ना काळं मीठ बोलायला बरं वाटतं. हे बघा, असं कुटून घ्यायचं. बारीक 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 ठेचायचं. मग त्याला सुरातच सांगायचं, मग म्हणजे त्यांना कळेल. आता आपलं हे खरडा रेडी आहे. आपण जरा अल्टी पलटी करू. त्यासाठी मला लागेल चमचा. वहिनी भागो, चमचा लाव.
मी हेल्परगिरी करायचीच आहे. तवसर आपण 4-5 शेंगदाणे खाऊन टाकू. हो सगळे शेंगदाणे संपवतो. हा बघा, आता हे एकत्र करूया. याचं पण काढून घेऊ आणि परत एकदा ते ठेचून घेऊ, जेणेकरून शेंगदाण्याचं ते कूट आहे तो एकत्र होईल, तो मिरचीला लागेल. हे बघा आपलं असं कुठे बघा असं झालेलं आहे भरड. आता मी ते परत ठेचून घेतो. जोर लगा के खाईशा, जोर लगा के खाईशा. हे पुरी झाली वाटतं. झाले. चला तुम्ही त्याऐवजी साधा कलरचा मसाला घेतलात तरी सुद्धा चालेल. जर तुम्ही मसाला खात असाल कलरचा तरी सुद्धा चालेल. काही जण आली उपासाला कलरचा मसाला सुद्धा घालतात जर मिरची नसेल तर. हे बघा अशा प्रकारे आपलं खरडा रेडी आहे. आता आपण तो प्लेटमध्ये काढून घेऊ. हा बघा आपला खरडा रेडी आहे. आता मी तो प्लेटमध्ये काढून घेतो. हा बघा आपला खरडा रेडी आहे. तर आता आपण नेक्स्ट कृतीकडे लागू. तर मी इथे घेतला आहे बटाटा शिजवून आणि तो मॅश केला आहे. साधारण तो 1 बटाटा आहे आणि आपलं ठेचा. ते मी आता तूप टाकणार आहे. कुठे गेलं तुपाचं? अरे आता याच्यात मी तूप टाकतो साधारण 1 चमचा. तुमच्याकडे जर शेंगदाणा तेल असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता. तूप आपलं तापलंय. आपण आता त्यामध्ये टाकू 1 चमचा जिरं. हे बघा 1 चमचा जिरं. तूप चांगलं आपलं तापलेलं आहे आणि जिरं पण तडतडायला लागलं तर आपण त्यामध्ये टाकणार आहोत जिरं. आता मी टाकतो याच्यामध्ये खरडा. खरडा चांगला परतून घेऊ आपण. आपण आता करणार आहोत सांगितलं मी तुम्हाला शेंगदाण्याची आमटी. चांगला परतून घेऊ खरडा आणि त्याच्या जोडीला आपण हा बटाटा आहे मॅश केलेला तो पण टाकणार आहोत आणि भरीला थोडेसे इथे आपण 1 चिमटी शेंगदाणे पण टाकूया. जर तुम्हाला आवडत असतील तर, मला आवडतात म्हणून मी टाकत आहे. आणि हे चांगलं आपण परतून घेऊया. आता उपासाची आमटी. आणि मी करणार आहे वरीचा भात. तो पण मी कसा करणार आहे तो पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे.
चांगलं परतून घेऊया आपण. आणि जे आपण खरडा ज्या खलबत्त्यामध्ये ठेचला त्याचं पाणी मी ह्याच्यात टाकणार आहे. भरीला साधं पाणी पण टाकतो. आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे शेंदे मीठ. आपण खरड्याला टाकलंच तरी पण थोडंसं मी ह्याच्यात पण टाकून घेणार आहे. हे बघा, अंदाजे टाकणार आहे हे मी मीठ. अंदाजे मीठ टाकलं आहे. तुमच्याकडे जर शेंदे मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठसुद्धा टाकू शकता. आण. साधं पाणी पण. माझ्या हातीत टाकते मी. आता आपण इथे त्या खलबत्त्यामधलं पाणी पण टाकूया, शेंगदाणा आणि मिरचीचं. हे बघा, आणि लागलंच तर आपण साधं पाणीसुद्धा टाकणार आहोत यामध्ये. आपण जरा ही आमटी उकळून देऊ का आपली आमटी रेडी आहे. शेंगदाणे टाकले ते हो टाकलं, ठेवून टाका ते सगळे. एवढे नको, बस झालं. टाकू ते अजून? आमटीला ठेवले मी सगळ्या शेंगदाणे. थोडेसे टाकतो परत शेंगदाणे ह्याच्यात. वहिनी बोलली टाका अजून. हे बघा, आपली आमटी आता उकळू दे. मग आपली आमटी रेडी झाली. याच्यावरती मी आता ठेवणार आहे झाकण. आपण भेटू उकळी आल्यावर. हां, थोड्या वेळाने आपण भेटू. आता आपण आमटी आपली कशी झाली ती पाहूया. आपली आमटी ऑलमोस्ट तयार झालेली आहे. शेंगदाणा सुद्धा शिजलेला आहे. शेंगदाणा सुद्धा शिजला. तर आता मी गॅस, आपण भेटू थोड्या वेळाने. गॅस जरा बंद करतो. आपण भेटू आता थोड्या वेळाने वरीच्या भातासाठी. म्हणजे ती भगर कशी करतात ते तुम्हाला आता मी दाखवतो. बाय बाय. अजून एक रेसिपी ह्याच्यातच येत आहे. इथे मी अंदाजे 1 वाटी वरी घेतलेली आहे. पाव किलो आहे, नाही पाव किलो वरी घेतलेली आहे. हे बघा, अशी असते बारीक. तुम्हाला दाखवतो. तर ती मी आता धुवून घेणार आहे आणि त्याचा भात करणार आहे. भात आपण नॉर्मल भात करतो तसंच मी करणार आहे, म्हणजे भगर. तर आपण आता ती कृती पाहूया. हे बघा, इथे वहिनीने पाणी हे केलेलं आहे. पाणी टाकून ते भात धुवून आणला वरी, आणि ते आता शिजायला ठेवलेलं आहे वरीचं. आता आणि त्यामध्ये शेंदे मीठ अंदाजे स्वादानुसार त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर आम्ही साधा सिंपलच असा भात करतो. तुम्ही कसा करता तो पण आम्हाला कमेंट करून सांगा. आपण भेटू आता हा भात झाल्यावरती. मध्ये मध्ये आपण लक्ष ठेवूच, शक्यतो भात झाल्यावरतीच भेटू. बघा कसा सुकलाय. अजून तो सुकायला हवा, पण त्यासाठी मी आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकणार आहे, जेणेकरून एक सुगंध येईल. तुपाचा मस्तपैकी सुगंध येईल. आणि आपण आता हे ढवळून घेऊ परत, आणि भात परत सुकायला लावू. आपण भेटू थोड्या वेळाने. ऑलमोस्ट भात आपला आता तयार झालेलाच आहे. भात सुकला का मग आपण जेवायचं. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, बाय बाय. पुन्हा भेटू अशाच एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि सर्वांना पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, वासुदेव हरी.